rules of offer? ऑफरचे रूल्स कसे असतात? ऑफर, प्रस्ताव, रूल्स, नियम. प्रस्तावासाठीचे नियम कोणकोणते दिलेले आहेत ते आपण आता बघत आहोत. हे म्हणजे प्रपोज करताना पण रूल असतात. कुठल्याही प्रस्तावाचे कायद्याने योग्य राहील. वाच. The offer must be capable of creating legal relation. ऑफर अशी असली पाहिजे की तुमच्यामध्ये क्रिएटिंग लीगल रिलेशन, कायदेशीर संबंध निर्माण झाले पाहिजे. वाच. A social invitation does not create legal relations. सोशल इन्व्हिटेशन, सामाजिक आमंत्रण किंवा कौटुंबिक आमंत्रण, इव्हन इफ इट इज एक्सेप्टेड, जरी समोरच्याने ते कबूल केलं तरी सुद्धा डज नॉट क्रिएट, त्याच्यामध्ये कुठलंही लिगल रिलेशन तयार होत नाही. म्हणजे कसं? एक्झाम्पल दिलंय, वाच. Example, we cannot file a case in case our friends do not come in our birthday party or marriage because it is only social invitation. Because it is only social invitation. तुम्ही खूप मोठी बर्थडे पार्टी ठेवली, अनलिमिटेड वडापाव बर्थडे पार्टी ठेवली. आता मला सांगा, तुम्ही मित्राला एवढं सांगितलं, त्यांना एवढं आमंत्रण दिलं, 2-2 वेळा फोन केले, आग्रह केला, गिफ्ट आणू नको हे पण सांगितलं, तरी सुद्धा ते आले नाही आणि तुमचे वडापाव वाया गेले, तर तुम्ही त्याचे पैसे त्याच्याकडनं वसूल करू शकता का? नाही, मुळीच नाही. आत्ता हिचं लग्न झालं, मला वाटतं. कोणाच झालं? नाही, साखरपुडा झाला, प्रियंका चोपडा झाला, अजून हिचा पण झाला का? दीपिकाचा पण झाला काय? ते रणवीर सोबत कोणासोबत झालं? होणार आहे मला, रणवीर सोबत कोणासोबत झालं? होणार आहे मला, अजून होणार. त्या साखरपुड्यामध्ये लिमिटेड लोकांना त्यांनी बोलवलं होतं. खूप मोठा भयंकर नाही म्हणायचं, मोठा ओके कार्यक्रम होता. भयंकर नाही म्हणायचं, मोठा ओके कार्यक्रम होता. तर तिथे मला सांगा, तुम्हाला आमंत्रण आलं, स्पेशल आमंत्रण, तुम्हाला त्यांनी बोलवलं आणि कार्ड पाठवलं. कार्ड, अरे काय कार्ड नाही, कार्डच्या सोबत ड्रायफ्रूटचा डबा 1 किलो, 1000 रुपयाचं. त्यात लिहिलं होतं, लग्न जे आहे ते भारतातली सर्वात महाग हॉटेल तिथे आहे, तिथे एक डिशचे 10,000 रुपये असतात. 10,000ची डिश आहे, जाण्याचं तिकीट पण पाठवलं तिने तुम्हाला. एवढं सगळं होतं पाठवलेलं, तरी तुम्ही गेले नाही. त्यांचं सांगा, तिने तुमच्या विरुद्ध केस केली, चालेल का? नाही चालणार, कारण हे कोणतं इन्व्हिटेशन आहे? सोशल. हे कॉन्ट्रॅक्च्युअल इन्व्हिटेशन नाही आहे, इट इज अ सोशल इन्व्हिटेशन. त्यामुळे हे चालणार नाही, इथे केस करता येणार. पुढे भेग शब्द येतो, भेग. भेगचा अर्थ अनिश्चित. ऑफर कशी पाहिजे? बोला, कशी पाहिजे? सर्टन. सर्टन म्हणजे निश्चित, डेफिनेट म्हणजे पण निश्चित, नॉट वेग म्हणजे पण निश्चित. निश्चित लिहिलं, निश्चित, तर निश्चित असली पाहिजे. हा, वाच. If the terms of an offer are vague, that is uncertain or not fixed, its acceptance cannot create any contractual relationship. If the terms of an offer, जर एखाद्या प्रस्तावामधल्या टर्म्स मुद्दे, टर्म्स अर्थ लिहिल्या मुद्दे, आर भेग, जर ते भेगे, टर्म्स अर्थ लिहिल्या मुद्दे, आर भेग, जर ते भेगे, अनसर्टन आहे, नॉट फिक्स आहे, इट्स एक्सेप्टन्स कॅनॉट क्रिएट एनी कॉन्ट्रॅक्च्युअल रिलेशन, ते जरी कबूल केलं तरी कुठलंही कॉन्ट्रॅक्च्युअल रिलेशन त्यांच्यामध्ये तयार होत नाही, कुठलाही संबंध तिथे तयार होत नाही.
where एक एक्झाम्पल दिलंय 6:11 झालेले आहेत. फक्त एकाचीच अडचण होती, बाकीचे ज्यांना शक्य असेल आपण असं काल ठरवलं की आता सिलेबस, कारण आपल्याकडे सप्टेंबर ऑक्टोबर 2 महिने आहेत, आपल्याकडे महिन्याचा पिरियड आपल्याकडे आहे. त्या दृष्टिकोनातून ज्यांना नोव्हेंबरमध्ये परीक्षा द्यायची आहे, 13-14 नोव्हेंबरला परीक्षा आहे ती 11 नोव्हेंबरपासून, तर त्या दृष्टिकोनातून असं विचार केला गेला की बॅचचा टायमिंग हा थोडासा वाढवायचा आहे. तर कोणाला अडचण आहे? तर त्या दृष्टिकोनातून असं विचार केला गेला की बॅचचा टायमिंग हा थोडासा वाढवायचा आहे. तर कोणाला अडचण आहे? फक्त तुलाच आहे ना? एकट्याला? दोन लोकांना अडचण आहे, परंतु आता बाकीच्यांना अडचण नसल्यामुळे आपल्याला 7पर्यंत. कोणाला अडचण आहे? फक्त तुलाच आहे ना? एकट्याला? दोन लोकांना अडचण आहे, परंतु आता बाकीच्यांना अडचण नसल्यामुळे आपल्याला 7पर्यंत टायमिंग जो आहे तो वाढवावा लागणार आहे बॅचचा. अजून कोण अडचण आहे? कोणतरी होतं ना इकडे? ते पण अपडाऊन करतोय का? अपडाऊन करणाऱ्यांनी एखाद 2 महिन्यासाठी इथे आजूबाजूला रूम समोरासमोर इकडे कुठे मिळत असेल तर तसा प्रयत्न करा, किंवा पावणे 7पर्यंत नाही घेऊ. 7च्या पुढे तर आपण घेणार नाही, 7पर्यंत घेणार मजा केला असं. हां, तर त्या दृष्टिकोनातून ज्यांना अडचण आहे, किती वाजता आहे सुद्धा? लगेच सुद्धा 6:30 इकडे 6:30. ठीक आहे, नंतर ठरवून येऊ उद्याच्या लेक्चरमध्ये. तुम्ही ट्राय करा पुढच्या बसचा किंवा मधला दुसरा कुठला मार्ग असेल, किंवा मग डायरेक्ट हे घेऊन टाका तुम्ही, 2 व्हीलर 4 व्हीलर 3 व्हीलर जे असेल ते, म्हणजे तुम्हाला जायला सोपं. चला, एक उदाहरण दिलेलं आहे, तेवढं उदाहरण बघा आणि हां. where Mr. A offers to sell to be 100 acres of soil. सॉईल नाही, ऑइल. बट आता एने बीला सांगितलं की मी तुला 100 क्विंटल तेल विकेल. किती क्विंटल? 100 क्विंटल तेलाबद्दल म्हणजे. पुढे ते असते तोपर्यंत पुढचं असं. But there is nothing whatever to show what type of oil. परंतु कुठल्या प्रकारचं तेल? चला, तुम्हाला एक अर्धा मिनिट देतो. तेलाचे विविध प्रकार मला सांगायचे आहे आणि तेलाचा विविध वापर जो आहे तो पण विचार करून ठेवायचा आहे.
सांगतो तेलाचे प्रकार. तेल, द टाईप ऑफ तेल. मित्रांनो, एक असतं एडिबल ऑइल, क्रूड ऑइल, हेअर ऑइल असतात का नाही, खाद्य तेल, खनिज तेल आणि लावण्याचं तेल जे असतं असे ते वेगवेगळे असतात. आता हे तेलाचे विविध प्रकार आहेत. तो समोरच्याने फक्त कॉन्ट्रॅक्ट केलं की तुम्हाला 100 क्विंटल काय विकणार तेल, बट विच टाईप ऑफ तेल दे डोंट टेल. देन व्हॉट टू टेल? Offer is not capable of being accepted because type of oil is not fixed. ही ऑफर ॲक्सेप्ट होऊ शकत नाही कारण तेलाचा प्रकार फिक्स नाही आहे. पुढे But if agreement contains reference for finding that is fixing a vague term, the agreement is not void but it is valid. But Not void but it is valid. But if the agreement contains includes reference संदर्भ for finding म्हणजेच fixing a vague term, vague अनिश्चित, परंतु त्या करारामध्ये जर अनिश्चित टर्म फिक्स करारामध्ये जर अनिश्चित टर्म फिक्स करण्यासाठीचं काही दिलेलं असेल, काही संदर्भ दिला असेल, द ॲग्रीमेंट इज नॉट व्हॉइड. व्हॉइड म्हणजे अवैध, अयोग्य. ते व्हॅलिड होईल, ते अवैध होणार नाही, ते वैध होईल. काय होईल? वैध. बस. If in the above example, A is dealer in a coconut oil only, it shall वरच्याच become- एक्झाम्पलमध्ये एचा फक्त कोकोनटाचा बिझनेस आहे. पुढे It shall become a valid offer since the nature of A's trade is indication as to which type of oil is being offered. त्या केसमध्ये इट बिकम्स अ व्हॅलिड. हे वैध होईल. का बरं वैध होईल? कारण की त्याचं नेचर ऑफ त्याचा बिझनेस कोकण. आता कॉन्ट्रॅक्ट हे होऊ शकतं ना, फिक्स होऊ शकते ना आता, कारण की त्यांनी त्याच्यात संदर्भ दिला आहे शोधण्यासाठीच. पण एचा सगळ्या प्रकारच्या तेलाचा बिझनेस, कोकोनट, ग्राउंडनट, पेट्रोल, डिझेल सगळं, आणि तुम्ही फक्त त्याला 100 क्विंटल ऑइलसाठी ॲग्रीमेंटच्यासाठी तुमच्याकडे कार्यक्रम होता आणि हे पुऱ्या बनवण्यासाठी, पुरी काय म्हणतात, पुरीच म्हणतात ना, पुरीसाठी पाहिजे म्हणजे त्याने खाद्यतेल पाठवायला पाहिजे. त्याने काय पाठवलं? सगळं पेट्रोल. आता पेट्रोलमध्ये जर तुम्ही त्या पुऱ्या तळाल तर मला सांगा, जो पण तो पुरी खाईल तो थांबेल का लग्नात? तो असा धावत सुटेल आणि सगळा धूर धूर पसरून जाईल. तो असा धावत सुटेल आणि सगळा धूर धूर पसरून जाईल. असं त्याने. तू एक काम कर, तू असा इकडे बैस. कोण मोठ्याने हसतो यांच्यामध्ये खूप? असा इकडे बैस. अरे बैस तिकडे समोर. तुला सांगतोय पटकन समोर बैसतोय. बैस तिकडे समोर. तुला सांगतोय पटकन समोर बैसतोय. काय होतं मुद्दा? जर ऐकू आलं तुला, अरे इथे बैस ना समोर, हां असा तिथे म्हणजे तो काय इकडे आवाज येईल असा. तो मोठ्याने हसतो ते पुढच्यांना आवाज कानात जातो असं, पुढच्यांना आवाज कानात जातो असं. ओके हां, आता हायच केला पण नो प्रॉब्लेम. कारण पेट्रोल जर कुठे आपण वापरतो, तुम्हाला माहिती आहे पेट्रोल गाडीत टाकलं काय होतं? गाडी धावत सुटते आणि धूर निघतं, बरोबर आहे? असं बरोबर. आणि उद्या जर त्यांनी तुम्हाला शेंगदाणे तेल पाठवलं तर मला सांगा, शेंगदाणा तेल जर गाडीत टाकलं तर काय होईल? काहीच होणार नाही. अरे गाडी चालेल का? नाही. पुढे C. Offer may be expressed or implied, that is assumed. ऑफर दोन, एक्सप्रेस कधी इम्प्लाइड, कधी स्पष्ट शब्दात सांगितलेली आणि कधी इम्प्लाइड. इम्प्लाइड
ॲझ्युम मानलेली, स्पष्ट शब्दात किंवा मानलेली दोन्ही प्रकारची असते. वाच. D. Offer must be distinguished from an invitation to offers. ऑफर आणि D. Offer must be distinguished from an invitation to offers. ऑफर आणि इन्व्हिटेशन टू ऑफर दोघांमध्ये फरक आहे. काय फरक आहे तो खाली दिलेलाच आहे, त्यामुळे ह्या पॉईंटला आपण थोडंसं साईडला ठेवणार. ई पॉईंटकडे आपण बघणार. आज 6:30 पर्यंतच घेणार आपण. वाच. ई पॉईंट. E. Offer may be specific or general. Specific or general. ऑफर दोन प्रकारची असू शकते. स्पेसिफिक विशिष्ट, जनरल खुली. ते वरतीच बघितलं ना आपण. सीता स्वयंवर किंवा बबिता स्वयंवर. सीता स्वयंवर ही कोणती ऑफर होती? ओपन. पण बबिता स्वयंवर पुढे वाच. F. जेठालालला जर माहीत असतं तो गेला असता का? परंतु लग्न झाल्यानंतर मग गोकुलधाम सुरू झालं. वाचा. F. The offer must be communicated. प्रस्ताव जो आहे तो कम्युनिकेट केला पाहिजे. कम्युनिकेट करणं म्हणजे पोहोचवणं. जिला तुला प्रपोज करायचं तिच्यापर्यंत तू पोहोचवलं पाहिजे. प्रपोजल मनात ठेवून नाही चालणार. वाच पुढे. An offer to be complete must be communicated to the person to whom we want to make offer. Must be communicated to the person to whom we want to make offer. ज्याच्यापर्यंत मला ऑफर पोहोचायची आहे त्याच्यापर्यंत मी ते कम्युनिकेट केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. पुढे. Unless an offer is communicated, there can be no acceptance. जोपर्यंत ऑफर कम्युनिकेट होत नाही तोपर्यंत ती कुठलंही ॲक्सेप्टन्स होऊ शकत नाही, काबुली होऊ शकत नाही. काय होऊ शकत नाही? कबुली होऊ शकत नाही. पुढे. An acceptance of an offer in ignorance of the offer is not acceptance. सिंपल गोष्ट. ॲक्सेप्टन्स ऑफ एन ऑफर. समोरच्याने ऑफर ॲक्सेप्ट केली पण कशी? समोरच्याने ऑफर ॲक्सेप्ट केली पण कशी? इन इग्नोरन्स. इग्नोरन्स माहीत नसणे. काय माहीत नसते? ऑफ द ऑफर. तुम्हाला ऑफरच माहीत नाही आणि तरी तुम्ही कबूल केलं तर सांगा ते कधी ॲक्सेप्टन्स होईल का? त्याला कधी कबूल केलं तर सांगा ते कधी ॲक्सेप्टन्स होईल का? त्याला कधी कबुली म्हटली जाईल का? कधीच नाही. पुढे. Because if we do not know about the offer, we cannot accept the offer. जर तुम्हाला प्रस्तावाबद्दल माहितीच नाहीये तर तुम्ही प्रस्ताव कबूलच करू शकत नाही. प्रस्तावाबद्दल माहितीच नाहीये तर तुम्ही प्रस्ताव कबूलच करू शकत नाही. कबूल होऊच शकत नाही. पुढे. Example: A son of C run away from home. अरे अरे. ए जो होता तो सीचा पोरगा घरामधून पळून गेला. पुढे. त्याने त्याच्या नोकराला पाठवलं, जा पोराला शोधून आण. पुढे. After that, C announced the reward to anybody giving the information relating to the nephew. नेफ्यू कट करा, सन करा तिथे. मुलगा लगेच काय नेफ्यू झाला का? नाही केला. कैसे पल धडकन असं नेफ्यू म्हणजे काय? सन. हा नेफ्यू म्हणजे सन. नेफ्यू कट करा, सन करा. केला सन कन तिथे. तो सर्वंट गेला शोधायला मुलगा. तो तिकडे मुलगा शोधतो. एक दिवस झाला इकडे याने रिवॉर्ड अनाऊन्स केलं की जो पण पोरगा शोधून आणेल त्याला आम्ही 1100 रुपये बक्षीस देऊ. पुढे. The wife, before seeing the announcement, traced the son and informed C. वाय म्हणजे त्या सर्वंटने अनाउन्समेंट माहीत पडण्याच्या आधीच, ट्रेस्ड शोधित पडण्याच्या आधीच, ट्रेस्ड शोधणे द सन, त्याने सनकन शोधला सन आणि इन्फॉर्म सी आणि सीला फोन केला की तुमचा सन मिळालेला आहे. मी पटकन सनकन येतोय. पुढे. Later on, reading the announcement, Y claimed for the reward. मालकाचा पोरगा मिळाला बरं, त्याला शोधला मी, त्याला मी घेऊन येतो. बायको त्याची म्हटली ठीक आहे घेऊन या, पण तुमच्या मालकांनी 1100 रुपये बक्षीस अनाऊन्स केलेलं होतं ते पण घेऊन या. हा म्हटलं असं का? माहीतच नव्हतं. बरं झालं सांगितलं. तो मुलगा घेऊन, कारण की त्याने आधी शोधून आणला.
मालकाला सांगितलं की शोधलेला आहे मी घेऊन येतोय, तेव्हा त्याने म्हटलं होतं का तो की 1100 रुपये मला मिळतील का? किंवा त्याला तेव्हा माहीत होतं का की 1100 आहे असं? नाही. म्हणून जर तुम्हाला ऑफरबद्दल माहीत नाही, यू कॅनॉट डिमांड इट फ्रॉम दॅट पर्सन. नेक्स्ट His suit was dismissed on ground. आपण त्याने काय केली? सूट केली. ही सूट वॉज डिसमिस्ड, त्याची केस डिसमिस झाली ऑन द ग्राउंड दॅट, ग्राउंड म्हणजे बेस दॅट ही कुड नॉट ॲक्सेप्ट द ऑफर अनलेस ही हॅड नॉलेज ऑफ इट. जर तुम्हाला त्या ऑफरबद्दल माहीतच नाही आहे तर तुम्ही ती कबूल करू शकत नाही, मुळीच नाही. पुढे G. Offer must be made. शकत नाही, मुळीच नाही. पुढे G. Offer must be made with a view, that is intention of obtaining, that is getting the consent, that is approval of other person, that is offer. ऑफर मस्ट बी मेड, ऑफर केली गेली पाहिजे विथ अ व्ह्यू, व्ह्यू म्हणजेच इंटेन्शन, हेतू. टूच्या ऐवजी विथ अ व्ह्यू, व्ह्यू म्हणजेच इंटेन्शन, हेतू. टूच्या ऐवजी ऑफ करा, ऑफ ऑब्टेनिंग द कन्सेंट, संमती ऑफ अदर पर्सन, दुसऱ्या व्यक्तीची काय मिळवण्यासाठी? संमती मिळवण्यासाठी. दॅट इज ऑफर. तेच आपलं उदाहरण लग्नाचं, वाच. ऑफर. तेच आपलं उदाहरण लग्नाचं, वाच. Example, if Mr. A tells B that he wants to marry, it is not an offer. ए म्हटला बीला की लगीन करावं पाहिजे, हे ऑफर नाहीये. पुढे But if Mr. A further says, I want to marry you, it is offer. बरोबर. पण तो जर अजून म्हटला की मॅरी यू, तर ही काय असते? ऑफर. येस. आता ते पुढचे एच आणि आय आपण घेणार, नंतर थांबणार. वाचा. एच तुमचा जसा टाईम झाला असेल तसं जाऊ शकताय, टाईम बघून घ्यायचा तुमचा. H. बस. Offer may be conditional. ऑफर मे बी कंडिशनल, कंडिशनल म्हणजे अटीसहित. ऑफर Mr. A offers Mr. B to sell his house for rupees 1 lakh with एने condition. बीला ऑफर दिली की तो घर विकेल 1 लाखाला. पुढे With condition of 50% advance. आणि त्यात कंडिशन टाकली की 50% काय? ॲडव्हान्स, 50% आगाऊ रक्कम. पुढे I. Offer should not contain a term, the non-compliance of which would mean acceptance. द ऑफर शुड नॉट कंटेन अ टर्म, कॉमा. ऑफरमध्ये अशी कुठलीही टर्म नको, अट नको. द नॉन कम्प्लायन्स ऑफ विच, नॉन कम्प्लायन्स, जर ते कंप्लाय नाही केलं, फुलफिल नाही केलं, वुड मीन्स ॲक्सेप्टन्स. म्हणजे काय? जर तू उद्यापर्यंत नाही म्हटली नाही तर मी समजेल की तुझी हा आहे आणि मी हे घेऊन येईन. बारात, गोडी बारात, बरोबर आहे की नाही? आणि ते गाणं होतं ना, घोडी बारात लाया रे. ओके. हां. पुढे Thus, a man cannot say that if acceptance is not received within 7 days, the offer would be considered, that is assumed as accepted. जर असं समजेल की होय, किंवा नो न म्हटले तर मी समजेल होय. असं किती चालेल? उद्या जर तुम्ही असा ड्रेस घालून आले तर मी समजेल की तुमची होय. असं कसं चालेल? नाही. वाच. सीने प्रपोज दिलं बीला की तू माझा अँड्रॉइडचा मोबाईल 7,000ला घेतो का? पुढे And if no reply by him in a month, it shall be assumed that he had accepted the proposal. आणि जर तू महिन्याभरात काहीच नाही कळवलं मला तर मी असं ॲज्युम करेल की ऑफर काय झालेली आहे? ॲक्सेप्ट, कबूल झाली. असूच शकत नाही हे कॉन्ट्रॅक्ट. कुठल्याही परिस्थितीमध्ये हे कॉन्ट्रॅक्ट असू शकत नाही. विचारा का बरं? का बरं? म्हणजे सिम्पल गोष्ट नाही. असं नाही केलं तर मी असं समजेल आणि तसं नाही झालं तर मी असं समजेल. अरे सरळ सरळ समजा ना. यस म्हणा काय किंवा काय म्हणा, नो म्हणा. हां, आजकाल काय तो जमाना आहे का लाज? काय म्हणा, नो म्हणा. हां, आजकाल काय तो जमाना आहे का लाजण्याचा? की तू लाजून अशी मध्ये गेली तर मी हो समजेल. लाजली म्हणजे हो, असं काय? तो गेला जमाना, बरोबर आहे का? येस. मग आता महिला गोल्ड मेडल जिंकताय, किती आनंदाची गोष्ट आहे. काल आपल्या कोल्हापूरच्या, किती आनंदाची गोष्ट आहे, काल आपल्या कोल्हापूरच्या
काय नाव तिचं विसरलो. गोल्ड मेडल जिंकलं तिने आपल्या देशासाठी. आनंदाची गोष्ट. येस, कशामध्ये ते पण शूटिंगमध्ये. नेम एकदम भारी असतो. ओके.